कृषी वसंत या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात होते आहे. आजवरचं सर्वात मोठं असं हे कृषी प्रदर्शन असणार आहे. देशभरातले शेतकरी या प्रदर्शनामध्ये येणार आहेत. आपल्या महाराष्ट्राचे हरित क्रांती जनक म्हणून आपण ज्यांना संबोधतो, कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं या कृषी वसंत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपले देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी ही संकल्पना मांडली आणि त्याच्यात एक मूर्त स्वरूप आपल्याला या प्रदर्शनाच्या आयोजनाच्या निमित्तानं पाहायला मिळतं. आयोजनामागचा हेतू हाच होता की एकतर आम्हाला नाईक साहेबांना त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करताना हे कृषी प्रदर्शन आपण त्यांना समर्पित केलेलं आहे. आणि हे आयोजन करताना हीच भूमिका होती की त्यांनी ज्या रंजलेल्या गांजलेल्या किंबहुना कष्टकरी शेतकऱ्यांच्या करता जे परिवर्तन यायला पाहिजे, परिवर्तन हे सर्व अर्थानं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, नवीन शेती पद्धतीचा अवलंबन करून, उपलब्ध साधनांचा अधिकाधिक कार्यक्षमतेने वापर करून आपल्याला शेतकऱ्याला आणि शेती जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देता आलं पाहिजे, ही जी त्यांची भूमिका होती त्याला अनुसरून आता हे आपण पाऊल टाकलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की या प्रदर्शनाच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच देश पातळीवर 1952 मला वाटतं पहिल्यांदा डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी जे कृषी प्रदर्शन भरवलं, खरं ते जवळजवळ 92 दिवस चाललं होतं. आणि त्यानंतर देशातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आज या ठिकाणी नागपूरला भरवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारानं होतं आहे. त्याच्या पाठीमागची भावनाच ही आहे की नवीन जे तंत्रज्ञान शेतीमध्ये विकसित होत चाललेलं आहे, जैविक तंत्रज्ञान आहे, मेकॅनायझेशन आपण ज्याला म्हणतो, यांत्रिकीकरण आहे, सुधारित शेती पद्धतीचे जे प्रयोग झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जे संशोधन सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी विद्यापीठांनी केलेलं आहे, याचा वास्तव्य जे आहे याचं लोकांना पाहता यावं. प्रत्यक्ष रूपानं या तंत्रज्ञानानं काय परिवर्तन झालेलं आहे त्याच्या काही यशोगाथा त्यामध्ये मांडलेल्या आहेत. शेती उत्पादनाच्या बरोबरीनं त्याला मूल्यवर्धित शेतीकडे जाताना प्रक्रिया असेल, विपणन व्यवस्था असेल, ते अधिक त्याच्यामध्ये अधिक क्षमता कशी निर्माण करता येईल, त्याच्यासंबंधीचं ज्ञान आहे, माहिती आहे. असं सर्व अर्थानं एका छताखाली हे सगळे शेतकऱ्यांना पाहायला मिळावं. कारण शेतकऱ्या मुळातच एक त्याच्यामध्ये प्रयोगशीलता असते. नवीन नवीन प्रयोग करून आपल्या शेती जीवनाला, शेती व्यवस्थेला पुढे नेण्याचं काम तो करत असतो. तो स्वतःच एक शास्त्रज्ञ आहे. त्याने काय विद्यापीठात जाऊन पदवी घेतली पाहिजे असं काही नाही आहे. आज आपण राज्यातले अनेक शेतकरी ज्यांना आपण आता कृषीभूषण, शेतीनिष्ठ पुरस्कार दिले, ते तर त्यांनी उत्तम काम केलंच आहे. पण त्याबरोबर अन्य अनेक जिल्ह्यामध्ये असे हजारो शेतकरी आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वानं आपल्या स्वतःच्या कर्तव्यशक्तीच्या आधारावर त्यांनी या शेती पद्धतीमध्ये जे प्रयोग केलेले आहेत त्याच्यातून अनेक शास्त्रज्ञांना प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बाबी आहेत की जे शास्त्रज्ञ विचार करू शकले नाही, विद्यापीठातला प्राध्यापक किंवा संशोधक विचार करू शकला नाही, इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. पाटील साहेब, ही जी प्रयोगशीलता आहे त्या शेतकऱ्यामधली, तिला अधिक मला वाटतं गती देण्याचं काम या प्रदर्शनातून होणार आहे. पाटील साहेब, सर्वात मोठं असं हे प्रदर्शन असणार आहे. देशभरातले शेतकरी इथं येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय नवीन इथं बघायला मिळणार आहे? म्हणजे इतर प्रदर्शनापेक्षा हे प्रदर्शन वेगळं असणार आहे आपण असं म्हणतोय. तर काय वेगळं पण या प्रदर्शनामध्ये आपण पाहणार आहोत? नाही, ह्या प्रदर्शनामध्ये खरं म्हणजे एक तर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवलेले आहेत. म्हणजे ही जी प्रत्यक्ष पिकांची पीक पद्धतीचा जो वेगळ्या तंत्रज्ञानाचं अवलंबन करून जी वेगळी पीक पद्धत आहे, ती आज आपल्याला शेतावर पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना. त्या ठिकाणी शास्त्रज्ञांशी चर्चा करण्याची संधी त्याला मिळणार आहे. ते शंका समाधान करताना प्रत्यक्ष जे पीक पाहिल्यानंतर जे वास्तव्य आहे संशोधन आणि प्रत्यक्ष रूपाने येणाऱ्या पिकाचं, त्याबद्दलची अधिक माहिती त्याला तिथल्या शास्त्रज्ञाकडून मिळणार आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
बाकी तर मग वेगवेगळ्या कंपन्यांचे जे स्टॉल आहेत मशिनरीचे स्टॉल्स आहेत, याचा तर त्याला जवळून अनुभव मिळणारच आहे. तो त्यातून त्यामध्ये अ, अ, त्याच्या ज्या आवडी आहेत किंवा त्याला जे अभिप्रेत आहे शेती संशोधनाबद्दलचं, त्याच्यात जी उत्सुकता आहे ती त्याच्यातून त्याला निश्चितपणे त्याची जागृत होणार आहे. शेती आणि शेतीवर आधारित जोडधंद्याची सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठी उपलब्धी आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. उदाहरणार्थ मत्स्य व्यवसाय कसा होऊ शकतो शेतीला पूरक, किंवा फलोत्पादन जर त्या ठिकाणी घेतो, शेततळे घेतो, शेततळ्याला जोडून जर आपण मत्स्य व्यवसायाची शेती करायचा निर्णय घेतला तर काय परिणाम होऊ शकतो. शेतीपूरक कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये काय नवीन सुधारणा आहे ज्यामुळे शेतकऱ्याला शेतीवर आधारित तो उद्योग उपक्रम सुरू करू शकतो आपण. असे एक वैशिष्ट्यपूर्णच याचं खरं म्हणजे फील्ड डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत, प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत, थेरॉटिकल आहे आणि पाहण्यासारखं भरपूर आहे. पाटील साहेब, देशभरातले शेतकरी या प्रदर्शनामध्ये येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे केरळच्या शेतकऱ्याला काश्मीरमधील शेतकरी शेती कशी होते किंवा तिथलं पीक पद्धती काय आहे, किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आंध्रमधली असेल किंवा उत्तर प्रदेशमधली असेल तिकडली पीक पद्धती कशी आहे, या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे की खरं म्हणजे हा फोकस तसा महाराष्ट्राचा फोकस आहे शेती पद्धतीमध्ये. तंत्रज्ञान मात्र शेती पद्धतीला जे अवलंबन केलं जातं ते तर सर्वसाधारण सगळ्या ठिकाणी काही प्रमाणात सारखंच आहे. फक्त त्या पीक पद्धतीच्या प्रमाणात त्याचा वापर होतो. म्हणून आज जवळजवळ 15-16 राज्यातले शेतकरी ज्यावेळी येणार आहेत, तर त्यांना हे जे शेती व्यवस्थेमध्ये होणारे जे बदलाव आहेत, ते एका छताखाली त्याला ते पाहायला मिळणार आहेत. मग त्याचा परिणाम त्या राज्यातल्या शेती व्यवस्थेवर किती होऊ शकतो, त्याचा परिणाम त्या शेतीमध्ये त्याचा उपयोग आम्ही करू शकतो का त्या राज्यामध्ये, असे अनेक त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर त्याची उत्तरं जो त्याला ते मिळतील. त्यामुळे ज्यावेळी तो परत जाईल या ठिकाणाहून हे सगळं पाहिल्यानंतर एक नवा आत्मविश्वास घेऊन जाणार आहे, असा माझा स्वतःचा विश्वास आहे. पाटील साहेब, शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही की हे प्रदर्शन त्यांनी पाहावं आणि इथून काय नॉलेज त्यांनी घेऊन गेलं पाहिजेत? खरं म्हणजे राज्यातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांना एक पर्वणी आहे. ही शेतकऱ्यांची पंढरी म्हणून म्हणायला हरकत नाही. हे कृषी प्रदर्शनाचं स्वरूप आहे. यातून आमच्या शेतकऱ्याचा एक नवीन आत्मविश्वास त्याच्यातून उभा राहील. नवीन शेती संशोधनाचं अवलंबन करून बदलत्या काळानुरूप त्याला आपल्या स्वतःच्या शेती पद्धतीमध्ये बदल करण्यामध्ये मोठी मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं की एक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल जी शेतकऱ्यांनी करावी अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे, केंद्र आणि राज्य सरकारची. त्यातून तो हा नवीन विश्वास घेऊन या ठिकाणाहून जाणार आहे आणि हीच या प्रदर्शनाची मोठी उपलब्धी राहणार आहे. एकूणच हे प्रदर्शनमध्ये म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी राहणार आहे. एक वेगळं अनुभव, एक नवीन माहिती त्यांना इथं मिळणार आहे आणि या माहितीच्या आधारावर त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं प्रगती करता येणं शक्य होणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात यावं असं आवाहन पाटील सरांनी केलं आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.